जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन ब्लॉग. माझ्या कोपर किरण्याच्या आईने मला घेतलेली सोन्याची चेन तर तिने देवाळाजवळ ठेवलेली. आता ती माझी चेन देते. पप्पाच्या मम्मीने तिला चांदीचा ब्रेसलेट, या आईने सोन्याची चेन. पास झालो म्हणून आणि त्या आईने दिली हे पास झालो म्हणून आणि बड्डे गिफ्ट, आणि त्या आजीने तिला बड्डे होतं गिफ्ट म्हणून. तर माझे 2 बड्डे गिफ्ट आले. एक चांदीचा ब्रेसलेट आणि एक सोन्याची चेन. पावणे म्हणजे 11 वाजून चालत होता. दुकान मी उघडलं एकदा, तर परत म्हणजे 11:30 वाजत आले. 10:30 वाजता मी दुकान उघडलं, जाऊन बसलो होतं कस्टमर्सची वाट बघत. मला तर माझं आवरायचं आहे, मला तेल लावायचं, टिक्का लावायचं आहे, पावडर लावायची आहे, स्वतःला जरा मेकओव्हर करायचं आहे ना, चांगलं राहिलं पाहिजे ना आपण पण. आता मला जाऊन वरती रेडी व्हायचं आहे. आता मामी नाश्ता घेऊन येईल बहुतेक तरी. मामीने आज पेपर डोसा बनवला म्हणजे का किती आवाज आहे यारा. जसा दुकानामध्ये भेटतो ना डोसा पातळ पातळ एकदम असा, तसा डोसा आज मला मामी बनवून देते. बघा आली बाबा. नाम लियावर शैतान का नाम हाजीर, कायरा नाम हाजीर. य तू ये ना, मी कसा काय येऊ तिकडं. पेपर डोसा आहे, साधा आहे. अरे हा उत्तप्पा आहे. त्यांना आज उत्तप्पा दिला आहे मामीने, आज पेपर डोसा नाही. मला पण मम्मीने पण दादाला पण पेपर डोसा पाहिजे. हां, सॉस आणि उत्तप्पा. मला वाटतं पेपर डोसा आहे. आता हा उत्तप्पा दिला मामीने मस्त कांदा वगैरे टाकून. एक नंबर लागतो. मी घास खाल्ला. मला आहे ना काय माहीत कसं काय पण आहे ना खाता येत नाही रे. आता पण मी ते डोसे आहे ना 2च खाल्ले, बाकीचे मी देऊन टाकले रिटर्न. आणि माझी दाढ ना दाढ ही आतमधली जिथं अक्का दाढ असते ना, ते हाड माझं लई दुखायला लागले जोरात. त्याच्यामुळे हे सगळं दुखतं. हे सगळं वरचं खालून सगळे दात माझे ना जोरात ठणकतात. आता कळत नाही काय करू मी. तोंडात आता मी लवंग कशी तर ठेवेन, लवंग वगैरे ठेवेन. जे घरगुती उपाय आहे ते करेन जरा. जसं की लवंग वगैरे ठेवलं की थांबतं ना, जर करतो. कारण हे ना खूपच आहे ना दुखायला लागले आहेत माझे दात. आता सहन नाही होते, मला सहन नाही होते. एवढं दुखत आहेत दात, खाता येत नाही मला नीट, बोलायला पण त्रास होतोय. बंद केलं मित्रांनो. आता दुकान बंद केलं, सगळं सामान मोबाईल वगैरे सगळं घेतलंय. मी चाललोय वरती. दुकान बंद केलं आता. आता जरा दाढ दुखायची जरा कमी आली आहे माझी. अशी जास्त काय दुखत नाही, पण हलकी हलकी दुखती आहे जरा. आता किती वाजले बरं? 1 वाजले बघा आता दुपारचे. दुकान बंद करायचे आता. बघा मित्रांनो, काय अभ्यास करते, ITV बघते. मामी जेवण बनवते, ITV बघते. आणि मी इथं मामीच्या व्हिडिओचं काम करतोय. फुल माझा सेटअपच घेऊन बसलोय मी इथं. 3 फोन घेऊन बसलोय आणि मी माझं काम करतोय. तर मग फायनली ही TV बघता बघता अभ्यास करते.
जरा बसतो संध्याकाळच्या काहीतरी 5:30 वाजले दुकानात बसलो आता कस्टमर्सची वाट बघत. सध्या सगळं ऑनलाईन भेटायला लागलं त्याच्यामुळं कस्टमर्स खूप कमी झाले आहेत, जास्त कस्टमर्स येत नाही आजकाल. आणि आजवरती काहीच काम झालं नाही, ते कामगार नव्हते त्याच्यामुळं आजवरती काहीच काम झालं नाही. जेव्हाती काम होतं आहे ना घराचं वगैरे भाडं द्यायचं सगळं ते काम आज काहीच झालं नाही. आणि उद्या आम्हाला जायचं आहे गावी, काम राहिलं आहे बाकी थोडंसं वगैरे असं काही बाकी नाही. बघू आता इलेक्ट्रिशियनचं काम बाकी असेल थोडंसं. इलेक्ट्रिशियन बोलला तो आज येणार आहे पण तो अजून काही आला नाही. काय आता काय बोलू, कंटाळा येतो आता. तुम्हाला येतो का कंटाळा? मी घरात राहून राहून मला खूप कंटाळा. डायनासॉर बघायचा कोणाला? शिव डायनासॉर बघणार? शिव कुणी मारलं? शिव कुणी मारलं? ताईने मारलं? कुठं मारलं? इथं मारलं. छत्री घेतली का तुझी? छत्री कुठे? ए फुक मार शिवला मारलं ग. डायसर लावायचा त्याच्याने चटका लागतो. आपण डायसॉर लावा. नको बघू पडशील बाबू. काय करतो तू? काय काय बघतो? गेलं मग आता अरे देवा, आता काय करायचं? झोपायचं का? झोपायचं आता का? झोपायचं शिव. मित्रांनो पाऊस आला आहे बघा, पाण्याची शिता बघा तुम्ही रस्त्यावर. गेला, अरे गेला. आता ए काय भागेल, चटका बसल. भिजायचं नाही. चल चप्पल घाल, भिजायला जाऊ आपण. चल चल उतर, खाली उतर. सेक्टर 18 मधली लाईट गेली आहे, पण 17 मधली लाईट अजून पण आहे. आणि एवढा भारी मोसम झाला आहे बाहेर की पाऊस वगैरे पडतोय, थंड थंड हवा चालली आहे. आणि कायरा मनापासून अभ्यास करते. हे पाहून मला आहे ना आनंद, माझा आनंद गगनात मावत नाही अक्षरशः.